नमस्कार, मी विशाल परदेश। आजचा आपला हा शो म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा, आपल्या मनात या विषयाला घेऊन असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळवणार आहे। हो, लसीकरण, शंका आणि निरसन या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्यात लसीकरण सुरू आहे, मात्र अजूनही अनेक नागरिकांमध्ये या लसीबाबत शंका कुशंका आहेत। आता अनेक नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, मात्र अनेक जण अजूनही दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे जर दुसरा डोस घ्यायला दिलेल्या कालावधीहून अधिक वेळ लागला तर काय, हो की नाही? हा प्रश्न तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मनात आहे। असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहेत। तसंच अनेकांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाहीये, कारण अनेकांमध्ये ही लस घेण्याबद्दल अनेक प्रश्न आहेत आणि याच प्रश्नांचं निरसन आज आम्ही या विशेष शोच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण आता या क्षणाला दिवाणखान्यात बसल्या बसल्या काका असतील, काकू असतील, कोणीही त्यांच्या मनातली प्रश्न काय असू शकतात, म्हणजे एक अंदाज लावूयात। मी देखील तुमच्यातलाच एक प्रतिनिधी म्हणून तुमच्या माध्यमातून तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे। जे मला वाटतं त्यात डायबिटिक पेशंट लस घेऊ शकतात का, हा पहिला प्रश्न। कारण एकूण लोकसंख्येपैकी बहुतांशी लोक या आजाराने ग्रस्त आहेत। मग ती तरुण मंडळी असू देत की मग ती वयोवृद्ध लोक असू देत। बरं, 2 वेळा हार्ट अटॅक येऊन गेलेला पेशंट लस कसा काय घेऊ शकतो? मग तो घेऊ शकतो का? लस घेताना खाऊन जायला हवं का? नेहमीच्या ब्लड प्रेशर, डायबिटीसच्या गोळ्या घेऊन लस घेतली तर चालेल ना? लस घेतल्यानंतरचे साईड इफेक्ट्स काय? लस घेतल्यानंतर कोरोना होऊ शकतो? कारण काही लोकांच्या बाबतीत तसं घडलंय, म्हणजे पहिली लस घेतल्यानंतर किंवा दोन्ही लस घेतल्यानंतर काही लोकांना कोरोना झाल्याचं समोर आलेलं आहे। बरं, यामध्ये काही गैरसमज असू शकतात, जे करता आपण जाणून घेणं फार आवश्यक आहे। म्हणजेच काहीतरी एक आपण समज करून घ्यायचा आणि लस घ्यायचीच नाही असं करायला नको, कारण ही लस आपल्याला कोरोनापासून सुरक्षित करणारी आहे। त्यामुळे ही लस घेणं फार आवश्यक आहे, लक्षात घ्या। हा आग्रह आहे आणि हे तुम्हाला हक्काने सांगणं आहे की लस घ्याच। लस घेतल्यानंतर ताप आला तर काय करायचं, कुठली गोळी घ्यायची, कारण बहुतांशी लोकांना याचे साईड इफेक्ट जाणवलेले आहेत। लस घेतल्यानंतर मी लगेच प्रवास करू शकतो का, एक कॉमन प्रश्न। शारीरिक कष्टाची कामं करणाऱ्यांना लस घेऊन लगेच कामाला जाता येतं का? हो, तुम्ही, मी, काही मंडळी ही तातडीच्या सरकारी सेवेत असतात, काही लोक कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे असतात, ज्यांना खरं तर जॉबवरती जाणं फार आवश्यक असतं। त्यांच्यासाठी हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे। चला, या विषयात आपण बोलणार आहोत। आपल्या बरोबर असणार आहेत BKC कोविड सेंटरचे प्रमुख डॉक्टर राजेश डेरे। डॉक्टर राजेश डेरे, आपलं या चर्चेमध्ये खूप स्वागत। बरेच प्रश्न आहेत खरं तर, ज्या प्रश्नांची उत्तरं असलेल्या उपलब्ध वेळेत आपण द्यावीत अशी अपेक्षा आहे। थेट माझा पहिला प्रश्न, की जो आता सगळ्यांच्या मनात आहे, पहिली लस आम्ही घेतली, दुसरी लस घेण्यासाठी म्हणून आता वेळ लागतोय, किंवा विशिष्ट कालावधीतच ती लस घेतली पाहिजे का? आणि जर त्या कालावधीत आपण ती लस घेऊ शकलो नाही तर मग काय? हा, नक्कीच। पहिला डोस झाल्यानंतर गव्हर्नमेंटचा जो प्रोटोकॉल आहे त्यामध्ये 6 ते 8 आठवड्यामध्ये जर दुसरा डोस घेण्यात आला, त्याची एफिशियन्सी 80 ते 85% किंवा त्याच्यावर जाते। ह्या कालावधीनंतर त्याची एफिशियन्सी रिसर्च प्रमाणे कमी होण्याची शक्यता आहे। बर, 6 ते 8 आठवड्यात दुसरा डोस नाही मिळाला तर काय होईल? त्यानंतर जर डोस घेतला तर ते लसीची जी एफिशियन्सी असते, बर, म्हणजे एफिशियन्सी म्हणजे ज्याच्याने प्रोटेक्शन भेटतं, आपल्या अँटीबॉडीज बॉडीत येतात कोविडच्या विरोधात, बर, त्या हळूहळू एफिशियन्सी कमी व्हायला लागते। बर, म्हणजे ती ठराविक वेळेतच घेतली पाहिजे? हो, नक्की। बर, अर्थात असे बरेच प्रश्न खरं तर येतात, दुसऱ्या डोसची वेळ निघून गेल्यास पुन्हा पहिला डोस घ्यावा लागेल का? हो, त्याबद्दल अजून काही गव्हर्नमेंट कडनं तसं काही प्रोटोकॉल दिलेलं नाहीये की नक्की जर वेळ निघून गेल्यावर काय आहे। पण सेकंड डोस साठी आपल्याला 6 ते 8 वीक्स जरी दिलेलं आहे, तरी तुम्हाला 12 वीक्स पर्यंत जरी घेतली आपण, तरी त्यामध्ये काही इतका इश्यू निर्माण होत नाही एफिशियन्सीसाठी, हे नक्की आहे। पण त्यानंतरही जर वेळ निघून गेला आणि परत पहिला डोस घ्यायचा का दुसरा घ्यायचा, अद्यापपर्यंत गव्हर्नमेंटने त्याबद्दल काही प्रोटोकॉल किंवा सूचना दिलेल्या नाही। बर,
बरं, अर्थात त्या गोष्टीबद्दल विचार होणं फार आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की अजून नक्कीच. त्याबद्दलचा निर्णय घेतलेला नाहीये, पण बऱ्याच लोकांमध्ये हा संभ्रम आहे. मला पुढला प्रश्न विचारायचा होता की जर लसीचा दुसरा डोस मला हा वेळेत मिळत नसेल, तर या संदर्भात काही ठिकाण आहे तक्रार करण्याचं, काही फोन नंबर्स आहेत जिथं फोन करून आपण त्याबद्दलची तक्रार देऊ शकतो? हा, नक्कीच. कोविन ऍपवर जे ऑनलाईन एक हॉटलाईन नंबर आहे, ईमेल आहे कोविन ऍपचा, हं. आपण तिथे किंवा संदर्भित सेंटरलाही आपण तक्रार देऊ शकता की हे झालं नाही. पण आता असं झालेलं आहे की नवीन सर्क्युलरच्या हिशोबाने आपण ऑनलाईन स्लॉट आणि अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय आपण कोणत्याही सेंटरला जाऊ शकत नाही. अ, ह्यामध्ये असं देखील आहे, कारण आता बघा, म्हणजे कोविशिल्ड, कोवॅक्सिन या 2 लसी आहेत, पण आता स्पुटनिक व्ही किंवा अजूनही काही लसी ज्या आहेत त्या लवकरच आपल्यापर्यंत डॉक्टर येऊन पोहोचणार आहेत, हे आपल्यालाही माहिती आहे. म्हणजे अर्थात त्याबद्दलचा अभ्यास आपला जास्त आहे. जर मी पहिली लस बरोबर वेगळी आहे. घेतली आणि दुसरी लस काहीतरी वेगळं घेण्याचा विषय, म्हणजे जर दुसरी लस जी ती उपलब्ध नाहीये, पण काहीतरी दुसरी लस मला वेगळी घ्यायची, तर तसं काही करता येऊ शकतं का? अजिबात नाही. जे प्रोटोकॉल आहेत आणि जे रिसर्च झालेत वॅक्सिन मध्ये, जी लस आपण पहिला घेत आहोत, भले ती कोवॅक्सिन घ्या, कोविशिल्ड घ्या किंवा कोणती वॅक्सिन घ्या, तीच लस आपण दिलेल्या टाइम फ्रेम मध्ये गव्हर्नमेंटने त्यामध्ये तीच घेतली तर आपल्याला एफिशियन्सी भेटेल. जर आपण चुकून दुसरी घेतली तर त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही. म्हणजे जर मी कोवॅक्सिन घेतोय तर मी कोविशिल्ड घेतली पाहिजे, म्हणजेच मी जर स्पुटनिक 1 घेतली तर स्पुटनिक 2 घेतली पाहिजे, बरोबर ना? नक्कीच. दुसरा जो बूस्टर डोस असतो, बूस्टरचा अर्थ हा आहे की आपण पहिली जी डोस घेतली त्याचाच आपण दुसरा डोस घेणं, यालाच बूस्टर म्हणतो. म्हणजे त्या एकमेकाला संलग्न आहेत असं आपल्याला सुचवायचं शास्त्रीय भाषेत? हो, नक्कीच ना. संलग्न असेल तरच ज्या पहिल्या डोस नंतर आपले सेल सेन्सिटिव्ह होतात, हा दुसरा डोस दिल्यानंतर त्याचे अँटीबॉडीज क्रिएट होतात बॉडीमध्ये. बरं, असाही एक प्रश्न आहे बहुतांशी लोकांच्या मनात, किंवा मित्रपरिवाराकडनं तो विचारला जातो की पहिली लस तर मी घेतलेली, पण दुसरा डोस जर मी घेतला नाही तर अँटीबॉडीज तयार होणार नाहीत का? नाही, असं नाहीये की पहिल्या डोस नंतर अँटीबॉडीज तयार होत नाही, असं नाहीये. फार कमी प्रमाणात होतात अँटीबॉडीज आणि त्या वीक प्रकारच्या प्रोटेक्शन आपल्याला देतात. असं काहीच अँटीबॉडीज तयार होत नाही. जे रिसर्च आलेले आहेत आणि काही लोकांनी फर्स्ट डोस घेऊन काहींनी जे अँटीबॉडीजचं टेस्ट केलेली आहे, त्यांच्यात काही प्रमाणात अँटीबॉडीज काही लोकांमध्ये आलेल्या आहेत. पण सेकंड डोस नंतर खात्रीशीर आपल्या बॉडीमध्ये बऱ्यापैकी अँटीबॉडीज आपल्याला प्रिव्हेंटिव्ह दिसून येतात. पण मग काही लोक जर असा विचार करत असतील की बघा बुवा, आता पहिल्या डोस नंतर माझ्यात अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत, मग आता दुसऱ्या डोसची काय गरज, त्यांना तुम्ही काय सुचवाल? त्यांना हेच सुचवान की पहिल्या डोस नंतर ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्या फार कमी प्रमाणात असतात आणि त्या अँटीबॉडीज सर्व बेनिफिशरी किंवा ज्यांनी ज्यांनी व्हॅक्सिन घेतलाय त्यातच होणार आहे असं अजिबात नाही. आणि जरी झाल्या तर त्या फार वीक असतात आणि त्यांनी तुम्हाला सेकंड डोस नंतर जी 80 to 85% आपल्याला प्रिव्हेन्शन भेटणार आहे ते ह्यामध्ये भेटणार नाही. त्यामुळं आपण कृपया, जे लोक असं विचार करतात की मी एकच डोस घेऊन शांत बसेल आणि एका डोसनी मला जे काय अँटीबॉडीज भेटणार आहेत त्या अँटीबॉडीजद्वारे मला बऱ्यापैकी प्रिव्हेन्शन भेटेल, तर तो विचार आपण करू नये. आपण जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन होईल, अपॉइंटमेंट होईल, त्या त्या सेंटरला जाऊन दुसरा डोस घ्यावे आणि दुसरा डोस घेतल्यानंतर पुढील 10 ते 12 दिवसांनंतर आपण आपले अँटीबॉडी टेस्ट करावी, जेणेकरून आपल्याला ॲडिक्वेट नंबरमध्ये अँटीबॉडीज कोविडच्या अगेन्स्ट आपल्या ब्लडमध्ये दिसून येतील. बरं, काही वर्ग असा देखील आहे डॉक्टर की जो असा विचार करतो की हे काय, आमच्या मित्राने आता पहिला डोस घेतला होता, आणि त्याच्यानंतर त्याला कोरोना झाला, किंवा काही लोक अशी म्हणतात की दोन्ही डोस झाले आमचे घेऊन, तर आमच्यातल्या काही लोकांना कोरोना झाल्याचं आम्हाला बघायला मिळालं. त्यामुळे ही एक चर्चा पसरते आणि त्यातनं समज गैरसमज निर्माण होतात. तर जरा याबद्दलचं काही विश्लेषण आपण करू शकाल का? नाही, नक्कीच. पहा, आम्ही अगोदर इथं बीकेसीला जेव्हा आम्ही ऑब्झर्वेशन मध्ये गाईडलाईन्स देतो त्यामध्ये आम्ही स्पष्ट सांगतात आमचे डॉक्टर की फर्स्ट डोस नंतर तुम्हाला अजिबातही प्रिव्हेन्शन नाही. त्यामुळं फर्स्ट डोस नंतरही आपण जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे, मास्क घालणे म्हणा किंवा सॅनिटायझेशन करणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं, हे डेली करावं. फर्स्ट डोस नंतरही आपण पॉझिटिव्ह येऊ शकता, याच्याबद्दल वादच नाही.
त्यामुळे जरी आपण फर्स्ट डोस नंतर पॉझिटिव्ह आले तर त्वरित आपण नजीकच्या सेंटरला डॉक्टरांकडे आपण जावे आणि त्याची ट्रीटमेंट घेऊन आपण बरे व्हा. दुसरी बाब अशी आहे आपली विचारलेले की सेकंड डोस नंतरही काही लोक काही प्रमाणात पॉझिटिव्ह येऊ शकतात. नक्कीच येऊ शकतात, कारण कोणतीही वॅक्सिनचा जो रिसर्च झालेला आहे ते 100% आपल्याला प्रोटेक्शन देत नाही. पण यामध्ये आपण नक्की हे विचार करावा की 80% जरी आपल्याला एफिशियन्सी भेटली तरी 100तनं 80 लोक हे आपण प्रोटेक्टेड आहात. आणि राहिलेल्या 20% जरी आपण पॉझिटिव्ह झालं तरी आपली जी कोमॉर्बिडिटी आहे, ज्याला मॉर्बिडिटी म्हणतो किंवा मॉर्टॅलिटी म्हणतो, ही अतिशय कमी आहे आणि आपण क्रिटिकल होणार नाही, हे प्रॅक्टिकल अनुभवातनं दिसून आलेलं आहे. डॉक्टर, आपल्याला आणखीन बोलायचंय. बरेच प्रश्न आहेत, जसे उदाहरणादाखल डायबिटीस पेशंटच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत, किंवा मग नुकत्याच बाळंतीण झालेल्या महिला असतील त्यांचाही एक प्रश्न आहे की त्यांनी वॅक्सिन घ्यावं की नाही, जे खरं तर वारंवार समोर येताना दिसत आहेत आणि ज्याबद्दल आपण लोकांना सांगितलं पाहिजे. पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेकनंतर डॉक्टर ढेरे यांच्याबरोबरची चर्चा अशी सुरू ठेवू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत. लसीकरण, शंका आणि निरसन. हो, ज्या शंका आहेत, जे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि याविषयी उत्तरं देण्याकरता आपल्यासोबत आहेत BKC कोविड सेंटरचे प्रमुख डॉक्टर राजेश ढेरे, जे प्रत्यक्ष फील्डवरती काम करत आहेत आणि बहुतांशी रुग्णांवरती त्यांनी उपचार केलेत, कोरोना रुग्णांवरती. डॉक्टर ढेरे, प्रश्नांना सुरुवात आपण करूयात. डायबिटिक पेशंट हा एक फार नाजूक मुद्दा आहे. खरं तर डायबिटिक पेशंट लस घेऊ शकतात का? नक्की. डायबेटिक पेशंटनी घेतलीच पाहिजे लस. त्यासाठी जर गव्हर्नमेंटचं तुम्ही प्लॅनिंग पाहिलं असेल तर त्यांनी पहिलं हेल्थकेअर वर्कर जे हाय रिस्कवर आहेत, फ्रंटलाईन वर्कर जे हाय रिस्कवर आहे, आणि त्यानंतर जी थर्ड कॅटेगरी होती ती तुम्हाला 60+, ज्यांना 60+ जर आपण पॉप्युलेशन पाहिलं त्यांना 70-80% लोकांना डायबिटीज, हायपरटेन्शन काहीतरी आजार असतो. आणि हे जे डायबिटीज आहे हे या पेशंटला मॉर्टॅलिटी जास्त आहे. त्यामुळं ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी त्वरित लस घ्यावे. लसीने आपल्याला इम्युनिटी वाढेल, अँटीबॉडीज होईल आणि असे लोक दे वुड बी लेस प्रोन टू इन्फेक्शन ऑफ कोविड. त्यामुळे डायबिटीजच्या लोकांनी प्राधान्याने घेतलीच पाहिजे. बरं, आता हृदयविकाराशी निगडीत काही रुग्ण ज्यांना 2 वेळेस हार्ट अटॅक येऊन गेलेला, ते देखील लस घेऊ शकतात? नक्की. ज्यांचं ऑपरेशन झालंय व ज्यांना हृदयविकाराचे अगोदर ब्लड थिनर्स चालू आहेत, यांना दे आर मोर प्रोन फॉर इन्फेक्शन. कोणत्या इन्फेक्शन साठी? त्यासाठी लस घेऊन करून त्यांना जास्त प्रिव्हेन्शन भेटेल. आणि अशा लोकांमध्ये कोविड जर इन्फेक्शन कमी झालं तर नक्कीच मॉर्टॅलिटी आपली कमी दिसणार. बरं, आता लस घेण्यासाठी ज्यावेळेस आपण जातो तेव्हा आपण काही आहार घेऊन जायला हवं का? हे बघा, नक्की त्यांनी काय सांगितलेलं आहे, असं काही स्ट्रिक्ट गाईडलाईन्स नाहीये, पण आपण एक जनरल कन्सेप्शन आहे की आपण लस घेताना काहीतरी आपल्या पोटात खाऊन जायला पाहिजे. म्हणजे तुम्ही ब्रेकफास्ट करून सकाळी आला किंवा चहा, बिस्किट्स, किंवा दुपारी येत असेल तर तुमचा जो काही बेसिक लंच आहे तो करून यावा. जेणेकरून तुम्हाला इथे जेव्हा आपल्याला अर्धा तास थांबावं लागतं, रजिस्ट्रेशनला 10 मिनिटं लागतात, वॅक्सिन द्यायला 5 मिनिटं लागतात, कारण कमीत कमी तुम्हाला वॅक्सिन देऊन बाहेर निघायला 1 तास लागतो. त्यामध्ये तुम्हाला हायपोग्लायसेमिया होऊ नये म्हणून आपण काहीतरी आपल्या पोटात टाकून, मग ब्रेकफास्ट असो, लंच असो, किंवा जर आपण इव्हनिंगला येत असेल तर टी स्नॅक्स जे काय असेल बेसिक ते आपण जरूर घेऊन यावं, जेणेकरून आपल्याला हायपोग्लायसेमिया होणार नाही आणि आपल्याला वॅक्सिन घेताना त्रास होणार नाही. बरं, काही रुग्णांच्या संदर्भात ब्लड प्रेशर आणि डायबिटीसच्या गोळ्या ज्या त्या ठरलेल्या त्या घेऊन, म्हणजे त्या गोळ्या घेऊन मी लस घेण्यासाठी येऊ शकतो का? नक्कीच. आम्ही इथे इन्स्ट्रक्शन देत आहोत. आजही आपल्या माध्यमाद्वारे मी लोकांना सांगू इच्छितो की लस घ्यायला येताना कोणतीही आपली ट्रीटमेंट मोडॅलिटी चेंज करायची नाही. फक्त जर आपण ब्लड थिनरवर असाल तर आपल्या डॉक्टरांची कन्सल्ट करून 2 दिवस अगोदर आपण ब्लड थिनरचा डोस कमी करावे आणि
डोस घेतल्यानंतरही 2 दिवस आपण ब्लड थिनरचे डोस कमी करावे आणि आपले जे कोणी कार्डिओलॉजिस्ट वगैरे असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या सल्ल्याने यावे. पण कोणत्याही ट्रीटमेंट हा डॉक्टर, मला पुढला प्रश्न असा विचारायचा आहे की बहुतांशी लोकांनी लस घेतल्यानंतर त्यांना ताप येतोय, अशा वेळी कुठली गोळी घ्यायची? आम्ही बीकेसीला एक प्रोटोकॉलच पाळलेला आहे की कोणतीही लाईव्ह लस असेल, लाईव्ह ॲट्युनेटेड लस असो, जसं आपण लहानपणी बीसीजी घेतलेला आहे, 5 ते 10% लोकांमध्ये तुम्हाला फिवर मॅनिफेस्ट होणारच आहे किंवा बॉडी एक होणार आहे. तर त्यासाठी आम्ही बीकेसीला काय करतो की 3 दिवसाची जी साधी क्रोसिन असतो किंवा पॅरासिटामॉल असतो, हे आम्ही त्यांना रेडी हँड देतो की जर आपल्याला असं काही जाणवलं तर आपण मेडिकलची वाट न बघता किंवा मेडिसिन बाहेर न आणायची वाट न पाहता आम्ही दिलेला 3 दिवसाचा जो डोस आहे किंवा खुराक आहे तो आपण 500 मिलीग्रॅम मॉर्निंग आणि 500 मिलीग्रॅम इव्हनिंग असं जर 3 दिवस घेतलं तर नक्कीच ज्या लोकांना फिवर, ताप किंवा बॉडी एक होण्याची शक्यता आहे ते होणार नाही. बरं, बहुतांशी लोक अशी आहेत की जे तातडीच्या सेवेत काम करतात. आता आपल्यासारखी डॉक्टर मंडळीत ज्यांचं लसीकरण अगोदर झालेलंच आहे, पण कॉर्पोरेट सेक्टरमधली अशी लोक ज्यांना ऑफिसमध्ये जाणंच आहे, तर मी लस घेतली तर मी लगेच ऑफिसला जाऊ शकतो? का नाही जाऊ शकत? म्हणजे असं कोणतंही रेस्ट्रिक्शन नाहीये की लस घेतल्यानंतर आपण 2 दिवस आराम करावे किंवा 1 तास. आम्ही स्वतः जेवढ्या डॉक्टरांनी लस घेतलेली, आम्ही लस घेऊन आमच्या ड्युट्या डेली करतच आहोत. त्यामुळे असं कोणतेही रिसर्च किंवा रेस्ट्रिक्शन नाहीये की लस घेतल्यानंतर आपण 2 दिवस आराम करावे किंवा आपण हे करावे ते नाही करू. बरं, म्हणजे जो मजूर वर्ग आहे, जो काहीतरी फार शारीरिक मेहनतीची कामं करतो, तो देखील जाऊ शकतो? नक्कीच. बरं, मला गरोदर स्त्रियांबद्दलचा प्रश्न विचारायचा आहे, कारण तो प्रश्न वारंवार उपस्थित होताना दिसतोय. त्याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? एखादी स्त्री गरोदर आहे, ती लस घेऊ शकते का? दुसरं, नाही. जिची डिलिव्हरी झाली आहे आणि जी म्हणजे काय म्हणूयात की तान्हबाळ आहे, जे अंगावरती दूध पितं, त्या सगळ्या मातांकरता आपण काय सूचना कराल? नक्कीच जी फिमेल गरोदर आहे, ज्याला अर्ली प्रेग्नन्सी म्हणतो आपण, त्यांनी व्हॅक्सिन अवॉइड करावं असे इन्स्ट्रक्शन आहेत किंवा त्यांचे जे गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांच्याशी चर्चा करून पुढील मार्ग घ्यावा. ब्रेस्ट फिडिंग जे फिमेल्स आहेत, ज्यांना तान्हबाळ आहे, त्यांनी पण व्हॅक्सिन अवॉइड करावं अशा इन्स्ट्रक्शन्स आहेत. बरं, माझ्याकडचा वेळ संपलाय, पण फार महत्त्वाच्या प्रश्नांना आपण उत्तर देण्याचा प्रयत्न केला. अगदी जाता जाता थोडक्यात काय अपील कराल? मी लोकांना हेच अपील करेल की कृपया करून सर्वांना व्हॅक्सिनेशन घेणं हे अनिवार्य आहे. आपल्याला जर कोविड पॅन्डेमिक मधून बाहेर पडायचं असेल आणि आपल्याला आपली मुंबई राज्य असो हे पूर्वरत न्यायचं असेल तर व्हॅक्सिन शिवाय पर्याय नाहीये. महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्र राज्य असो, त्यांनी जे नियमावली दिलेली आहे, इन्क्लुजन क्रायटेरिया आहे, त्याला आपण फॉलो करावे, रजिस्टर करावे, अपॉइंटमेंट घ्यावे आणि ज्या ज्या सेंटरला आपले अपॉइंटमेंट होईल तिथे कृपया दिलेल्या वेळेत जावे, लस घ्यावी आणि आपले स्वतःचं रक्षण, आपल्या फॅमिलीचं रक्षण, आपल्या मुंबईचं रक्षण, आपल्या राज्याचं रक्षण आणि आपल्या राज्याचं रक्षण झाल्यावर नक्कीच आपल्या देशाचंही रक्षण होईल. ही माझी अपील आहे विनम्रपणे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. मला असं वाटतं डॉक्टरांनी एवढं सगळं सांगितल्यानंतर मी फार काही बोलावं का? मी एवढंच आग्रहाने सांगेल, कुठल्याही प्रकारची शंका मनात ठेवू नका, रजिस्ट्रेशन करा आणि लस जरूर घ्या, तरच आपण या कोरोनाला हरवू शकतो. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.